Again, welcome student. Now we are going to study a most important pathway related to process of photosynthesis, that is C3 pathway, or we commonly call it as a Kelvin cycle. ज्याला आपण केल्विन सायकल म्हणतो किंवा C3 pathway म्हणतो, ती आपल्याला आज पाहिजे आहे. वी कंप्लीट द लाईट रिॲक्शन. लाईट रिॲक्शन मध्ये काय झालेलं आहे? व्हॉट इज द आउटपुट ऑफ लाईट रिॲक्शन? फर्स्ट, there is a formation of ATP molecule. There is a synthesis of assimilatory power NADPH2. Oxygen is liberated as a byproduct by the photolysis of water. ह्याच्यामध्ये तीन महत्त्वाच्या प्रोसेस झालेल्या आहेत. पहिली प्रोसेस आहे फोटोलायसिस ऑफ वॉटर झालं, म्हणजे वॉटरचं ब्रेकडाऊन झालं. अँड बाय ब्रेकडाऊन ऑफ वॉटर मॉलिक्यूल ऑक्सिजन इज लिबरेटेड इन अ ॲटमॉस्फिअर. हा पहिला पॉईंट बरोबर आहे, सगळ्यात महत्त्वाचा. धिस ऑक्सिजन इज नीडेड फॉर रेस्पायरेशन टू ऑल अदर हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. बाकी सगळ्या हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझमला हा रेस्पायरेशनसाठी लागत असतो. देअर इज नो another reaction in which the oxygen is liberated in a such a tremendous amount. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. दुसरा, ATP synthesis is there. ATP molecule तयार झाला, which is used as a source of energy, ज्याला आपण एनर्जी सोर्स म्हणतो. आणि तिसरा महत्त्वाचा पॉईंट, फॉर्मेशन ऑफ ॲसिमिलेटरी पॉवर, दॅट इज NADPH2. बरोबर आहे. Now the second step of the photosynthesis, that is dark reaction. आपण कालच्या रिॲक्शनमध्ये पाहिलं की फोटोसिंथसिस प्रोसेस दोन स्टेपमध्ये होईल, एक लाईट रिॲक्शन, दुसरी डार्क रिॲक्शन. मग लाईट रिॲक्शन परत दोन स्टेपमध्ये झाली. पहिलं लिबरेशन ऑफ ऑक्सिजन, दुसरं फॉर्मेशन ऑफ ॲसिमिलेटरी पॉवर, जे सायकलिक आणि नॉन सायकलिक रिॲक्शनमध्ये होतं. आणि आता राईट रिॲक्शन झाल्यानंतर डार्क रिॲक्शन कशी होते, हाऊ द डार्क रिॲक्शन इज कॅरीड आउट, दॅट वी कॉल इट ॲज अ केल्व्हिन सायकल. त्यालाच आपण केल्व्हिन सायकल म्हणतो. आज आपल्याला इंट्रोडक्शन आणि डिटेल पाहायचं आहे डार्क रिॲक्शनचं, बरोबर आहे. आता आपल्याला इंट्रोडक्शन लिहायचं. जसं लाईट रिॲक्शनचं इंट्रोडक्शन लिहिलं तसंच डार्क रिॲक्शनचं इंट्रोडक्शन लिहायचं. कसं लिहायचं? आपण लाईटमध्ये काय लिहिलं होतं? फर्स्ट स्टेप. डार्कमध्ये काय लिहिणार? सेकंड स्टेप. बरोबर आहे. सो इट इज द सेकंड स्टेप इन्व्हॉल्व इन अ मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथसिस. बरोबर आहे. ॲज द नेम, सेकंड पॉईंट लिहायचा आता आपल्याला. नाव काय आहे? डार्क रिॲक्शन. ॲज द नेम इंडिकेट डार्क रिॲक्शन, लाईट इज नॉट इन्व्हॉल्व ड्युरिंग धिस प्रोसेस. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये लाईट हा फॅक्टर इन्व्हॉल्व होत नाही. लाईटशी रिलेटेड रिॲक्शन ह्या प्रोसेसमध्ये होत नाही किंवा ह्या स्टेपमध्ये होत नाही. पहिला पॉईंट लिहिला, इट इज द सेकंड स्टेप इन्व्हॉल्ड इन अ मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथसिस. दुसरा पॉईंट लिहिला, लाईट इज नॉट इसेन्शियल फॅक्टर फॉर धिस रिॲक्शन. बरोबर आहे. तिसरा, इट इज ऑल्सो कॉल्ड इट ॲज अ बायोकेमिकल फेज. यालाच आपण बायोकेमिकल फेज म्हणतो, बिकॉज इट इज रिलेटेड विथ द डिफरंट टाईप्स ऑफ रिॲक्शन्स. याच्यामध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन्स घडून येतील. बरोबर आहे. नाव आता डार्क रिॲक्शन आहे. क्लोरोप्लास्टला आपण म्हणतो युनिट ऑफ फोटोसिंथसिस. त्याच्यामधली ग्रॅनामध्ये रिॲक्शन होते लाईट. मग डार्क रिॲक्शन कुठे होईल? इट ऑकर्स इन अ स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट. ही स्ट्रोमामध्ये घडून येईल, बिकॉज स्ट्रोमा कंटेन इसेन्शियल एन्झाइम्स अँड कोएन्झाइम्स विच आर नीडेड फॉर डार्क रिॲक्शन ऑफ फोटोसिंथसिस. जे डार्क रिॲक्शनला एन्झाइम्स आणि कोएन्झाइम्स आहे ते सगळे स्ट्रोमामध्ये प्रेझेंट आहे. बरोबर आहे. सो इट ऑकर्स इन अ स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट. बरोबर आहे ना. तिसरा, आता ह्याच्यात पिगमेंट सिस्टीम इन्व्हॉल्व होईल का रे? नाही. सो पिगमेंट सिस्टीम्स आर नॉट इन्व्हॉल्व. ह्याच्यामध्ये पिगमेंट सिस्टीम इन्व्हॉल्व होणार नाही. बरोबर आहे. मग हे कॉमन
आपण लाईटचं जसं लिहिलं होतं त्याच्या अपोजिट आपण हे लिहत गेलो. पहिल्यापासून सांगतो. पहिला पॉईंट काय लिहिला? इट इज द सेकंड स्टेप इन्व्हॉल्ड इन अ मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बायोकेमिकल फेज. तीसरा पॉइंट, as the name indicates, dark reaction, light is not essential factor for this reaction. It occurs in a stroma of chloroplast because stroma consists of different enzymes and coenzymes needed for dark reaction of photosynthesis. Okay, during this reaction, pigment system is not involved. ही रिॲक्शन होत असताना पिगमेंट इन्व्हॉल्व होत नाही. पिगमेंट सिस्टीम इज नॉट इन्व्हॉल्व. बरोबर आहे. आणि आता याच्यामध्ये होतं काय? व्हॉट ॲक्च्युअली हॅपन ड्युरिंग धिस प्रोसेस? फिक्सेशन ऑफ ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड इज कॅरीड आउट. ह्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची रिॲक्शन होते. During this reaction or during dark reaction, fixation of atmospheric carbon dioxide is carried out and atmospheric carbon dioxide is gradually reduced to carbohydrate molecule. म्हणजे ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन होईल आणि ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड हा ग्रॅज्युअली रिड्यूस होईल कार्बोहायड्रेट मॉलिक्यूलमध्ये. It is by utilization of assimilatory powers which are produced during light reaction of photosynthesis. Light reaction मध्ये जे ATP आणि NADPH2 तयार झालेले आहेत, ह्या assimilatory पॉवरचं युटिलायझेशन करून काय तयार होईल? ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होईल. सो सगळ्यात शेवटचा पॉईंट महत्त्वाचा आहे. काय झालं याच्यामध्ये? ड्युरिंग धिस प्रोसेस there is a fixation of atmospheric carbon dioxide and atmospheric carbon dioxide is reduced to carbohydrate molecule by stepwise manner, and during this conversion the assimilatory powers which are produced during light reaction of photosynthesis, that is ATP and NADPH2, are utilized. Okay. ना आता ह्याच्या पुढं थोडंसं आपल्याला हे झालं, आपण लाईट आणि डार्कचं कम्पेअर करून लिहू शकतो. बरोबर आहे ना? आता ह्याच्या पुढं अजून आपल्याला काही पॉईंट्स ॲड करावं लागतात इंट्रोडक्शनमध्ये. जसं द प्रेझेन्स ऑफ धिस रिॲक्शन वॉज फर्स्ट मार्क्ड बाय द सायंटिस्ट एफ ब्लॅकमन्स. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ब्लॅकमन्स रिॲक्शन. ही रिॲक्शन होते, डिस्कवर नाही केली. बरोबर आहे. बट दॅर इज अ डार्क रिॲक्शन अँड ही रिॲक्शन होते हे सांगणारा सायंटिस्ट कोण? दॅट इज ब्लॅकमन. सो प्रेझेन्स ऑफ धिस रिॲक्शन वॉज फर्स्ट मार्क्ड बाय द ब्लॅकमन. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ब्लॅकमन्स रिॲक्शन. म्हणून आपण ह्याला ब्लॅकमन्स रिॲक्शन सुद्धा म्हणतो. इट रिक्वायर्स a concentration of carbon dioxide much more, that is 50 ppm. याला केल्व्हिन सायकलला कॉन्सन्ट्रेशन लागतं कार्बन डायऑक्साईडचं 50 ppm, 50 ppm पार्ट पर 1000 मॉलिक्युल्स. ओके. सो प्रेझेन्स ऑफ धिस रिॲक्शन वॉज फर्स्ट मार्क्ड बाय F Blackman and it requires the concentration of carbon dioxide much more, that is 50 ppm part per 1000 molecule. Okay. Now the different steps which are involved during the trapping of carbon dioxide was first discovered by the scientist Melvin, Kelvin and Benson. आता प्रेझेन्स ब्लॅकमननी सांगितलं, पण ह्याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स घडून येतात? हाऊ द कार्बन डायऑक्साईड इज फिक्स्ड अँड विच आर द डिफरंट इंटरमिजिएट कंपाऊंड्स which are formed by the fixation of carbon dioxide was first discovered by the scientist Melvin, Kelvin and Benson.
So the credit goes to Melvin Kelvin, and this pathway is recognized as per the name of Kelvin, that is Kelvin cycle. It is also referred to it as a C3 pathway. बरोबर आहे. सगळ्यात पहिले याच्यामध्ये स्टेप्स कोणकोणच्या इन्व्हॉल्व होतात हे मेल्व्हिन केल्व्हिननी शोधून काढलं. It is the work of different scientists that we collectively call it as a Melvin, Kelvin and co-workers. बरोबर आहे. So this cycle is also called it as a Kelvin cycle. Now to find out the different element, आता ह्या रिॲक्शनमध्ये कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन होऊन जे डिफरंट प्रॉडक्ट्स तयार होतात, हे प्रॉडक्ट कोणकोणचे आहे हे शोधण्यासाठी काय केलं त्याने, दे यूज द ट्रेसर एलिमेंट, कार्बनचा आयसोटोप वापरला C14. बरोबर आहे. दे यूज्ड C14 ॲज अ ट्रेसर एलिमेंट. बरोबर आहे. हा ट्रेस करण्यासाठी वापरला. म्हणजे ज्याही प्रॉडक्टमध्ये C14 आला तो प्रॉडक्ट कशाने तयार झालेला आहे, बाय द फिक्सेशन ऑफ ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड. बरोबर आहे. म्हणजे ते इंटरमिजिएट कंपाऊंड्स आहे, ग्लुकोज तयार होण्याच्या आधीचे. बरोबर आहे. सो मेल्व्हिन, केल्व्हिन अँड बेन्सन यूज C14 ॲज अ ट्रेसर. This is the isotope of carbon. बरोबर आहे. And they conduct the experiment on algae, Syndesmus and Chlorella. Chlorella आणि Syndesmus ह्या अल्गीवरती त्यांनी प्रयोग केले. And they use radiography and chromatography technique to find out the different products which are produced during a fixation of carbon dioxide. त्यांनी काय केलं, टेक्निक कोणची वापरली, रेडिओग्राफी अँड क्रोमॅटोग्राफी टेक्निक इज यूज्ड बाय द मेल्व्हिन केल्व्हिन टू ट्रेस आउट और टू पॉइंट आउट द डिफरंट केमिकल्स विच आर फॉर्म ड्युरिंग रिॲक्शन. इथपर्यंत समजलं ना, सिम्पल आहे. पहा, आपण जे ॲडिशनल पॉईंट लिहिले ते मी रिपीट करतो. पहिला ॲडिशनल पॉईंट काय लिहिला आपण, the presence of dark reaction was first marked by Blackman. He do not find out the different chemicals. He only marked out the presence of this reaction. Okay. Now, Melvin, it required to operate the Kelvin cycle, there is a need of concentration of carbon dioxide 50 ppm. बरोबर आहे. 50 ppm असेल तरच ही पाथवे ऑपरेट होईल. द डिफरंट स्टेप्स विच आर इन्व्हॉल्व ड्युरिंग द पाथवे वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट मेल्व्हिन, केल्व्हिन अँड बेन्सन. सो द मेन क्रेडिट गोज टू मेल्व्हिन, केल्व्हिन अँड co-worker, and this cycle is named as per the name of सायंटिस्ट, दॅट इज केल्व्हिन सायकल. बरोबर आहे. मग ही सायकल शोधण्यासाठी त्यांनी ट्रेसर म्हणून कोणचा वापरला, आयसोटोप ऑफ कार्बन, दॅट इज C14. दे यूज द डिफरंट टेक्निक, दॅट इज radiography and chromatography to find out the different chemicals which are produced during fixation of atmospheric carbon dioxide. Okay. Now, here he also marked out the main enzyme which are involved during the Kelvin cycle, that is they find out the RUBP. RUBP is the main enzyme of Kelvin cycle, and they also find out the first stable compound which is produced during reaction, that is 3-PGA. आता बेन्सन आणि मेल्व्हिन केल्व्हिननी हे सुद्धा शोधून काढलं की ह्याच्यामध्ये जो मेन एन्झाईम आहे हा फर्स्ट जो केमिकल आहे जो कार्बनसोबत फिक्स होतो त्याला आपण म्हणतो RUBP, दॅट इज रिब्युलोज 1,5 डायफॉस्फेट किंवा बायफॉस्फेट. आणि पहिला स्टेबल जो कंपाऊंड आहे
तो तयार होतो 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड कंटेनिंग 3 कार्बन ॲटम. ह्याच्याकडे 3 कार्बन ॲटम आहे म्हणून ह्या सायकलला आपण C3 पाथवे सुद्धा म्हणतो. बरोबर आहे. मग आता हे शोधलं कसं? सो बिफोर सनराईज त्यांनी सूर्य उजाडायच्या अगोदर मेझोफिल सेलमधलं केमिकल कॉन्स्टिट्युएंट चेक केलं. देर इज अ ॲबंडन्सी ऑफ रिबिस्को. म्हणजे सूर्य उजाडायच्या आधी, सूर्योदय व्हायच्या आधी लीफमधलं केमिकल कॉन्स्टिट्युएंटमध्ये RUBPचं पर्सेंटेज जास्त आहे. आणि फोटोसिंथसिस जसं सूर्य उगवेल, लीफवरती पडेल, लीफ ट्रॅप सोलार एनर्जी ट्रॅप करेल, ट्रॅप केल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन होईल. बरोबर आहे. कार्बन डायऑक्साईड ट्रॅप करेल. मग त्याच्यानंतर जर लीफचं केमिकल ॲनालिसिस केलं तर तिथे 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचं पर्सेंटेज जास्त आहे. म्हणजे हा काय झाला? हा पहिला स्टेबल कंपाऊंड तयार झाला. बरोबर आहे. नाव फॉर धिस आउटस्टँडिंग डिस्कवरी टू डिस्कवर द केल्विन सायकल, मेल्व्हिन केल्विन was awarded by Nobel Prize in 1961. 1961ला त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे. मेल्व्हिन केल्व्हिन डिस्कवर दिस पाथवे इन 1954. 1954 साली डिस्कवर केलं. 1961ला नोबेल प्राइज त्यांना मिळालेलं आहे. नाव धिस सायकल इज स्टडीड अंडर 4 मेन हेडिंग. याला आपण 4 हेडिंगमध्ये स्टडी करतो. पहिलं फॉर्मेशन ऑफ PGA, ज्याला आपण कार्बॉक्झिलेशन सुद्धा म्हणतो. दिस इज कार्बॉक्झिलेशन. बरोबर आहे. किंवा फॉर्मेशन ऑफ PGA. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ 3-फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड, ज्याला आपण ग्लायकोलायटिक रिव्हर्सल सुद्धा म्हणतो. दॅन फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल अँड रिजनरेशन ऑफ RUBP. ह्या 4 स्टेपमध्ये आपण हे सायकल तयार करत असतो. पहा, धिस सायकल इज स्टडीड अंडर 4 मेन हेडिंग. 4 स्टेपमध्ये स्टडी केलं. पहिलं पहा, इथेच दिलेलं आहे. पहिलं आहे कार्बॉक्झिलेशन, म्हणजे फिक्सेशन ऑफ कार्बन मॉलिक्यूल, किंवा ह्यालाच आपण म्हटलेलं आहे फॉर्मेशन ऑफ फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. बरोबर आहे. दुसऱ्या रिॲक्शनला म्हटलं रिडक्शन ऑफ PGA. बरोबर आहे. किंवा फॉर्मेशन ऑफ 3-फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड, किंवा ह्यालाच आपण म्हणतो ग्लायकोलायटिक रिव्हर्सल. तिसरं फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल. आणि चौथ्या स्टेपला आपण म्हणतो रिजनरेशन ऑफ RUBP. आता ही पाथवे कशी आहे ही आपण समजून घेऊ. आता पहिल्यांदा पहा, इट रिक्वायर्स 6 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड. बरोबर आहे. याला 6 कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्यूल लागतील, 6 RUBPचे मॉलिक्यूल लागतील. एक मॉलिक्यूल असतो 5 कार्बनचा आणि एक कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्यूल असतो, इट कंटेन 1 कार्बन ॲटम. कार्बन डायऑक्साईड कंटेन 1 कार्बन, RUBP कंटेन 5 कार्बन. बरोबर आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे 5 आणि 1 ॲड केल्यावर इथं काय येईल? 6 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड येणार आहे. बरोबर आहे ना. मग आता ही रिॲक्शन कशी होते पहा. द कार्बन डायऑक्साईड इज अव्हेलेबल फ्रॉम ॲटमॉस्फिअर. आजूबाजूच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट आहे. अँड थ्रू द स्टोमॅटामधनं जेव्हा सकाळी स्टोमॅटा ओपन होतील, रात्री स्टोमॅटा बंद असतो. बरोबर आहे. जेव्हा स्टोमॅटा ओपन होतील, ह्या स्टोमॅटामधनं हा कार्बन डायऑक्साईड मेझोफिल सेलमध्ये एंटर होईल. बरोबर आहे. वेअर देअर इज द फिक्सेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड, तिथे कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन होईल. आता काय होतं पहा, द मेझोफिल सेल कन्सिस्ट ऑफ RUBP. याच्यामध्ये RUBP आहे कंटेनिंग 5 कार्बन ॲटम. बरोबर आहे. नाव RUBPचा लॉंग फॉर्म काय? रिब्युलोज 1,5 डायफॉस्फेट और बायफॉस्फेट. बरोबर आहे. डाय किंवा बाय. रिब्युलोज 1,5
डायफॉस्फेट और बायफॉस्फेट. बरोबर. नाउ दिस 1,5 इंडिकेट. आता ह्याच्यामध्ये डाय और बाय. डाय म्हणजे 2, बाय म्हणजे पण 2. म्हणजे ह्याच्याकडे किती कार्बन आहेत? ह्याच्याकडे 5 कार्बन आहे. 1 2 3 4 आणि हा 5. आणि 1,5 काय इंडिकेट करतं माहिती का? 1,5 मीन्स ह्याच्या पहिल्या कार्बनला आणि 5व्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. म्हणून आपण काय नाव दिलं ह्याला? रिब्युलोज 1,5 डायफॉस्फेट और बायफॉस्फेट. इट इज प्रेझेंट इन अ मेसोफिल सेल. नाव आता ह्याच्यामध्ये एक कार्बन आपण ॲड केला. व्हेन वी ॲड 1 कार्बन, आता हा किती कार्बन कंटेनिंग झाला? इट कंटेन 6 कार्बन. हा 6वा कार्बन कुठून आणला? इट इज फ्रॉम कार्बन डायऑक्साईड विच इज मेड अवेलेबल फ्रॉम ॲटमॉस्फिअर. बरोबर आहे. सो इन अ फर्स्ट स्टेप, पहिली स्टेप आपण काय पाहिली? कार्बॉक्झिलेशन किंवा फॉर्मेशन ऑफ फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. So RuBP containing 5 carbon atom which is present in a mesophyll cell combines with 6 molecules of carbon dioxide. म्हणजे एक मॉलिक्यूल एका कार्बनशी, दुसरा मॉलिक्यूल दुसऱ्या कार्बनशी, तिसरा मॉलिक्यूल तिसरा. इट मीन्स दॅट टू प्रोड्यूस 1 molecule of glucose the Kelvin cycle repeats for 6 times. बरोबर आहे. एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होण्यासाठी केल्व्हिन सायकल 6दा ऑपरेट होईल. पहिल्या कार्बनशी, दुसरा दुसऱ्याशी, तिसरा तिसऱ्याशी, असे 6 मॉलिक्यूल्स RuBPचे 6 कार्बन डायऑक्साईड सोबत कंबाईन होईल आणि इथे तयार होईल 12 मॉलिक्यूल्स. 6 आणि 6 असे इथे 6 मॉलिक्यूल, इथे 12 मॉलिक्यूल, इथे 6 मॉलिक्यूल्स. इट प्रोड्यूस 6 मॉलिक्यूल्स ऑफ अनस्टेबल कंपाऊंड. इथे 6 मॉलिक्यूल तयार होईल अनस्टेबल कंपाऊंडचे, बट इट कंटेन 6 कार्बन ॲटम. ह्याच्याकडे 6 कार्बन ॲटम आहेत. बरोबर आहे. सो 6 molecules of RuBP combines with 6 molecules of carbon dioxide in presence of Ribisco. Ribisco is the enzyme which is found in an atmosphere. सगळ्यात जास्त प्रमाणात सापडणारा हा एन्झाईम आहे. इट्स पर्सेंटेज इज 18% हा सापडतो ॲटमॉस्फिअरमध्ये. सगळ्यात जास्त सापडणारा एन्झाईम आहे. आता हा इथे हे झालं फिक्सेशन ऑफ कार्बन, म्हणून आपण ह्याला म्हणतो कार्बॉक्झिलेशन. 6 मॉलिक्यूल RuBPचे 6 कार्बन डायऑक्साईड सोबत कंबाईन होईल. म्हणजे असा इथे एक लिहिला आपण, असे 6 मॉलिक्यूल्स तयार होतील आणि काय तयार होईल? 6 मॉलिक्यूल्स ऑफ अनस्टेबल कंपाऊंड कंटेनिंग 6 कार्बन ॲटम. आता पुढं काय झालं? बाय एन्झाईम डायम्युटेज इट इज. आता ह्याला कन्व्हर्ट केलं आपण, इथून तोडून टाकला, एकापासनं 2 बनवला, म्हणजे 6पासनं किती बनतील? 12. सो इट फॉर्म्स 12 मॉलिक्यूल्स ऑफ 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड म्हणजे काय? ज्याच्या 3ऱ्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट आहे, म्हणून त्याला आपण 3 फॉस्फोग्लिसरिक म्हणतो ना. सो इट फॉर्म्स 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड कंटेनिंग 3 कार्बन ॲटम. अशी किती मॉलिक्यूल्स? 12 मॉलिक्यूल्स तयार झाले. आता ह्या पहिली स्टेप संपली. दॅट इज फॉर्मेशन ऑफ 3PGA किंवा त्यालाच आपण म्हणतो कार्बॉक्झिलेशन. आता दुसरी स्टेप कोणची आहे? द सेकंड स्टेप विच इज इन्व्हॉल्ड इज फॉर्मेशन ऑफ 3PGAL और ग्लायकोलायटिक रिव्हर्सल. मग ह्याच्यात काय होतं पहा, 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिडच्या मॉलिक्यूलमध्ये परत आता इथे आपण एक फॉस्फेट ग्रुप टाकला. हा फॉस्फेट ग्रुप कुठून आणला? हा जो ATP तयार झाला होता लाईट रिॲक्शनमध्ये,
त्याचे 12 मॉलिक्यूल वापरले, कारण आपल्याकडे इथे 12 मॉलिक्यूल्स आहेत. आणि ह्या 12 ATP मधनं एक फॉस्फेट ग्रुप काढला, तो पहिल्या कार्बनला अटॅच केला. आणि आता इथे ATPचं कन्व्हर्शन कशात झालं? ADP मध्ये. आपल्याकडे 12 मॉलिक्यूल आहे म्हणून आपण 12 ATPचे मॉलिक्यूल वापरले. सो 12 मॉलिक्यूल्स ऑफ 3PGA बाय अंडरगोज फॉस्फोरायलेशन. याला फॉस्फोरायलेशन म्हणतात. सो इट अंडरगोज फॉस्फोरायलेशन टू फॉर्म 1,3-डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड. याचं नाव काय पहा, 1,3. फॉस्फेट ग्रुप किती आहे? 2, म्हणून डाय. सो 1,3-डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड कंटेनिंग 3 कार्बन ॲटम. सोपे आहे ना? सो 12 molecules of 3PGA, by utilizing 12 molecules of ATP, it is phosphorylated to 12 molecules of 1,3-diphosphoglyceric acid containing 3 carbon atom. आता ह्याच्यामधनं ATP मधनं एक फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह केला, तर ह्याचं कन्व्हर्शन कशात झालं? ADP मध्ये. म्हणजे फॉस्फोरायलेशन आहे ना, आपण पाहिलं ना, फोटोफॉस्फोरायलेशन, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आता इथे काय? इथे हा डिफॉस्फोरायलेशनमध्ये जाईल ATP, आणि फॉस्फोरायलेशनमध्ये कोण जाईल? PGA. सो PGA accept one phosphate group from ATP and converts into 1,3. हा कुठं ॲड केला? पहिल्या कार्बनला ॲड केला. सो इट टर्न्स टू 1,3-डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड. आता दुसरा ॲसिमिलेटरी पॉवर जो लाईट रिॲक्शनमध्ये तयार झाला होता, तो कोणता? NADPH2. बरोबर आहे. निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. दिस इज द रिड्युस्ड फॉर्म ऑफ NADP. हा NADPचा रिड्युस्ड फॉर्म आहे. बरोबर आहे. कोणता? NADPH2. हा कुठं तयार झाला? नॉन सायकलिकमध्ये तयार झाला. बरोबर आहे. कसा तयार झाला? NADPने एक इलेक्ट्रॉन घेतला. कोणापासनं? इट ॲसेप्ट द इलेक्ट्रॉन फ्रॉम फोटोसिस्टीम फर्स्ट अँड इट ॲसेप्ट प्रोटॉन. हा इलेक्ट्रॉन फोटोसिस्टीम फर्स्टपासनं P700 पासनं ॲसेप्ट केला, आणि प्रोटॉन घेतला बाय फोटोलायसिस ऑफ वॉटर, आणि त्याचं कन्व्हर्शन झालं होतं NADPH2 मध्ये. त्यालाच आपण काय म्हटलं? वी कॉल इट ॲज अ ॲसिमिलेटरी पॉवर. त्यालाच आपण ॲसिमिलेटरी पॉवर म्हणतो. बरोबर आहे. मग आता इथे 12 मॉलिक्यूल वापरले, अँड धिस. आता इथे काय केलं आपण? परत हा प्रोटॉन ह्याच्यापासनं रिमूव्ह केला, आणि हा प्रोटॉन कोणी वापरला? 1,3-डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड. आता इथे प्रोटॉन ॲड केल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन कशात होईल? अल्डिहाइडमध्ये. बरोबर आहे. मीन्स 12 molecules of 1,3-diphosphoglyceric acid by utilizing 12 molecules of NADPH2 converts into 12 molecules of 3-phosphoglyceraldehyde. ॲसिडचं कन्व्हर्शन अल्डिहाइड. अल्डिहाइड ग्रुप म्हणजे कोणता? CHO ग्रुप. बरोबर. सो इट इज कन्व्हर्टेड इंटू 3-phosphoglyceraldehyde. आता 12 मॉलिक्यूल्स ऑफ NADPH2 मधनं आपण हा H2 काढला, प्रोटॉन काढला, इथे इलेक्ट्रॉन लिबरेट झाला, आणि इथे NADP तयार झाला. बरोबर आहे. हा इलेक्ट्रॉन गेला कुठे? इट इज युटिलाइज टू मेक द बॉन्ड. हा H2 याच्यात ॲड करण्यासाठी, बॉन्ड तयार करण्यासाठी परत इलेक्ट्रॉन वापरला गेला. नाव सम मॉलिक्यूल्स ऑफ धिस 3-phosphoglyceraldehyde. आता ग्लुकोज तयार कसा होतो पहा. सम मॉलिक्यूल्स ऑफ 3-phosphoglyceraldehyde is converted into its isomer DHAP, dihydroxyacetone phosphate, in presence of triose phosphate isomerase. म्हणजे आता काय झालं माहिती का? हा आता D3-phosphoglyceraldehyde आहे. 1, 2 आणि 3 3-phosphoglyceraldehyde.
आणि ह्याच्या पहिल्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे, म्हणजे हा झाला आपला DHAP. म्हणजे हा सेपरेट आहे, हा 3 ह्याचा सेपरेट आहे, हा 3 ह्याचा सेपरेट आहे. बरोबर. याच्यामध्ये सुद्धा 1 2 3 कार्बन आहे. याच्याकडे फॉस्फेट ग्रुप पहिल्या ह्याला अटॅच आहे, याच्याकडे फॉस्फेट ग्रुप तिसऱ्या ह्याला अटॅच आहे. बरोबर. कसा तयार झाला? These 3 phosphoglyceraldehyde and DHAP, these are isomers of each other. हा आयसोमर, हे एकमेकाचे आयसोमर्स आहेत. आयसोमर मीन्स मिरर इमेज. बरोबर आहे. सो some molecules of 3-phosphoglyceraldehyde is converted into its isomer DHAP. आता under the influence of enzyme triose phosphate isomerase, जेव्हाही आयसोमरायझेशनची रिॲक्शन असेल तेव्हा एन्झाईम कोणता असतो? आयसोमरेज असतो. आता काय होईल पहा, परत ह्या दोनमध्ये बॉन्ड फॉर्म होईल. आता काय झालं? हा 6 कार्बन कंटेनिंग झाला. बरोबर. आता इथे आपल्याकडे किती मॉलिक्यूल तयार झाले? 12. हे 12 पैकी 2 मॉलिक्यूल म्हणजे 1/6 हे ग्लुकोज तयार करण्यासाठी वापरले जाते, while 5th 6th 10 मॉलिक्यूल हे रिजनरेशनसाठी वापरले जाते. बरोबर. RUBP तयार करण्यासाठी वापरले जाते. कारण RUBP जर रिजनरेटच झाला नाही तर रिॲक्शन होईल का? नाही. सो रिजनरेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप टू कंटिन्यू द रिॲक्शन. ही जर रिॲक्शन कंटिन्यू ठेवायची असेल तर रिजनरेशनला महत्त्वाची स्टेप आहे. मग आता इथे काय झालं पहा, इथे फक्त 2 मॉलिक्यूल्स जे आहे PGALचे हे वापरले जातात रिजनरेशनसाठी, दॅट इज टू फॉर्म हे वापरले जातील ग्लुकोज तयार करण्यासाठी. 10 मॉलिक्यूल्स वापरले जातील रिजनरेशनसाठी. ओके. आता काय झालं पहा, this DHAP combines with PGAL, 3-PGAL, म्हणजे ह्याच्यात परत बॉन्ड तयार झाला 1 2 3 4 5 आणि 6 टू फॉर्म 6 कार्बन कंटेनिंग फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. आता ह्याच्याकडे कार्बन किती आहे पहा? 6. याचं नाव आहे फ्रुक्टोज. 1,6 इंडिकेट द पोझिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. याच्या पहिल्या कार्बनला आणि 6व्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. किती फॉस्फेट ग्रुप आहे? 2. म्हणून आपण ह्याला म्हणतो डाय फॉस्फेट. सो this DHAP combines with 3-PGAL to form fructose 1,6 diphosphate containing 6 carbon atom. आता याच्या पहिल्या कार्बनला असलेला फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह केला. इट इज कन्व्हर्टेड इन टू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. इथे आपण असं दाखवलं ना ॲरो म्हणजे त्याच्यामधला फॉस्फेट ग्रुप निघून गेला. सो इट इज कन्व्हर्टेड इन टू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. फ्रुक्टोजचा आयसोमर आहे ग्लुकोज, सो इट इज कन्व्हर्टेड इन टू ग्लुकोज 6 फॉस्फेट कंटेनिंग 6 कार्बन ॲटम. आता शेवटच्या स्टेपमध्ये आपण हाही फॉस्फेट ग्रुप काढून टाकला, सो इट इज कन्व्हर्टेड इन टू ग्लुकोज. इनऑर्गॅनिक फॉस्फेट इज रिमूव्ह. बरोबर आहे. आता पुढं काय झालं पहा, हा इथे निघून गेला ना, इनऑर्गॅनिक फॉस्फेट इज रिमूव्ह. आता इथे काय झालं, 10 मॉलिक्युल्स आउट ऑफ 12 पैकी 10 मॉलिक्यूल रिजनरेशनसाठी वापरली जाते. रिजनरेशन ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप, because unless and until this RUBP is formed, if it is not formed, the reaction is not continued. So to continue the reaction Calvin cycle and to produce glucose molecule, the regeneration is a most important step. आता regeneration कसं होतं पहा, 10 molecules are utilized for regeneration. They converts into erythrose 4-phosphate containing 4 carbon atom. These are intermediate compounds. Erythrose 4-phosphate converts into xylulose 5-phosphate containing 5 carbon atom. Then ribulose 5-phosphate. Then pseudoheptulose 5-phosphate.
then RUMP containing 5 कार्बन ॲटम. हे सगळे 5 कार्बन वाले, बरोबर आहे. आता RUMP काय, रिब्युलोज मोनोफॉस्फेट. सो RUMP by utilizing 1 ATP molecule. आता RUMP काय, रिब्युलोज मोनोफॉस्फेट, म्हणजे त्याच्याकडे एक फॉस्फेट ग्रुप आहे. मग एक फॉस्फेट ग्रुप आपण ATP कडनं घेतला, आपल्याकडे 6 मॉलिक्यूल आहे म्हणून 6 ATP वापरले, आणि मग हा फॉस्फेट ग्रुप आपण ह्याच्यामध्ये टाकला, काय तयार होईल, रिब्युलोज 1,5 डायफॉस्फेट. RUMP कडे पहिल्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे, परत 6 ATP वापरले, त्याच्यातला फॉस्फेट ग्रुप आपण 5व्या कार्बनला टाकला, कारण ह्याच्याकडे कार्बन किती आहे, 5 आहे. मग त्याचा 5व्या कार्बनला टाकला, नाव काय झालं त्याचं, RUBP, दॅट इज रिब्युलोज 1,5 डायफॉस्फेट ऑर बायफॉस्फेट, बरोबर आहे. आता हे झालं रिजनरेशन. दीज आर द इंटरमिजिएट कंपाउंड्स which are produced during formation of RUBP. आता RUBP एकदा परत तयार झाला, it again combines with carbon dioxide, then repeat the same process. या प्रोसेसचं सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टन्स काय, there is a formation of glucose, बरोबर आहे, which act as a source of energy. हा एनर्जी सोर्स आहे. All other heterotrophic organisms डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली डिपेंड अपॉन धिस प्लांट फूड. आपण सुद्धा ह्या प्लांट फूडवरच डिपेंड आहे, बरोबर आहे. सो डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली वी ऑल डिपेंड्स अपॉन द प्लांट फूड, दॅट इज ग्लुकोज मॉलिक्यूल. इथपर्यंत समजलं. महत्त्वाची रिॲक्शन आहे, सोपी रिॲक्शन आहे. तुम्ही एकदा ही हा पाथवे तयार करा. पाथवे एकदा तयार झाले की लिहायला त्रास होत नाही. ओके, ठीक आहे, थँक्यू. ही पाठ करा, मला दाखवा, तुम्ही 5-5दा काढून दाखवायची ही रिॲक्शन. ओके.